करतो मित्रांनो. तसेच या प्रोजेक्ट विषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतर लीडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचं पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसे की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी आपापल्या साथी सहयोगी यांना कॉल केला असेल. आपापले साथी सहयोगी या झूम सेशनला कनेक्ट झालेत की नाही रिचेक करून घ्या आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा, लगातार अटेंड करे हे झूम सेशन हमारा. मेटाव्हेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक यांच्या वाणीतून या प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सर्वांनी डिजिटली हँडराईजच्या सहाय्याने, डिजिटली फ्लावरबुकच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री नंदकुमार तिघे सर. प्लीज वेलकम सर. धन्यवाद सर. वेलकम सर. ओके ओके ठीक. आज मला या डिजिटल मंचावर आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आणि अनप सरांनी छान प्रकारे मला या डिजिटल मंचावर आमंत्रित केलं, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्यांनी या डिजिटल मंचाची स्थापना केली असे आपले सर्वांचे ग्रेट लीडर मान्य श्याम इंगळे सर यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपल्याला कायमच असं मोलाचं मार्गदर्शन करणारे आणि सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे मान्य भीमराव पाटील सर यांना सुद्धा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं धन्यवाद. आणि या डिजिटल मंचावर उपस्थित असलेले सर्व नवीन जुने लीडर या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. अनाप सरांनी माझी ओळख करून दिली, परंतु माझं कर्तव्य म्हणून मी या ठिकाणी माझी ओळख करून देतो. मी नंदकुमार दिघे, धानोरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावरून हा बिझनेस रन करतोय. मित्रांनो, माझी पार्श्वभूमी, मी शेतकरी कुटुंबातील असून माझं जे काही शेतीतला दैनंदिन जो असेल कामाचं शेड्यूल ते सर्व बघून मी हा पार्ट टाइम बिझनेस करतोय. मित्रांनो, पार्ट टाइम बिझनेस करण्याची गरज का पडते, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी पैसा. आज जर आपण बघितलं तर प्रत्येक जण स्वतःचा काहीतरी पारंपरिक व्यवसाय करत असतो, नोकरी करत असतो, परंतु त्याच्यातून जे काही येणार इन्कम आहे त्या इन्कम मधून त्याच्या फक्त गरजा भागतात आणि जे काही त्यांनी उघडे डोळ्यांनी बघितलेले स्वप्न असतात ते स्वप्नच राहून जातात. कारण की दैनंदिन गरजा पूर्ण करत असताना त्याला प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी तडजोड करून त्याला जीवन जगावं लागतं. आणि जर आपल्याला उघड्या डोळ्याने बघितलेले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला एक्स्ट्रा इन्कमची गरज पडते. आणि या एक्स्ट्रा इन्कमच्या शोधात असतानाच मला हा प्रोजेक्ट मिळाला. हा प्लॅटफॉर्म मिळण्यामागे सर्वात महत्वाचं या ठिकाणी ज्यांचं योगदान आहे ते माझे ग्रेट अपलाईन मान्य श्याम इंगळे सर
यांच्या माध्यमातून मला हा प्लॅटफॉर्म मिळाला आणि या प्लॅटफॉर्म मधनं या डिजिटल प्रोजेक्ट मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. काम हॅलो. हॅलो. सर कंटिन्यू. ओके सर, थँक्यू. तर या ठिकाणी आपण जे काही काम करतो ते काम करत असताना त्या कामावर आपला पूर्णपणे विश्वास पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्याला या प्रोजेक्टमध्ये किंवा हा प्लॅटफॉर्म मिळवून दिला त्यांच्यावर तर आपण डबल विश्वास ठेवला पाहिजे, कारण की त्यांनी आपल्याला हा प्रोजेक्ट देताना आपल्यावर विश्वास आहे म्हणूनच त्यांनी आपल्याला हा प्रोजेक्ट सुचवलेला असतो आणि त्यांच्या विश्वासास पात्र आपण ठरलं पाहिजे. तर ते काम करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टीवर आपला विश्वास पाहिजे आणि आपण विश्वास ठेवून काम केलं तरच निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. तर ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा इन्कमसाठी काहीतरी नवीन शोधत असतो त्यावेळेस आज मार्केटमध्ये काय करणं गरजेचं आहे किंवा कुठला ट्रेंड चालू आहे, टाइम, ट्रेंड आणि टेक्नॉलॉजी या 3 गोष्टी ओळखून आपण आपला या ठिकाणी त्या प्रोजेक्टमध्ये म्हणा किंवा जे काय आपण नवीन करणार आहे एक्स्ट्रा इन्कम ते सर्व गोष्टी ओळखून आपण त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. कारण की आजचा जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडच्या विरुद्ध दिशेने आपण जर काम केलं तर या ठिकाणी आपल्याला निश्चितच अडचण येणार आहे. त्यासाठी आपण आजचा जो डिजिटल म्हणजे स्मार्ट वर्कचा जो आता जो ट्रेंड चालू आहे हा ओळखून आपण काम केलं पाहिजे आणि ते काम करत असताना आपण आपलं विजन अगोदर क्लिअर केलं पाहिजे. आपल्याला आपल्या विश्वासू माणसाने किंवा प्रेमाच्या माणसाने आपल्याला एखादा प्रोजेक्ट सुचवला आहे, परंतु त्या प्रोजेक्टमध्ये एंट्री करताना आपण आपलं रिजन अगोदर क्लिअर केलं पाहिजे की ह्या प्रोजेक्टमधनं मला काय करायचं आहे, माझे स्वप्न पूर्ण करायचे किंवा मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बँक बॅलन्स करायचा आहे. तर आपलं जे रिजन असेल त्यामध्ये एंट्री करण्याचं ते क्लिअर केलं पाहिजे आणि ते रिजन आपण किती दिवसात पूर्ण करू शकतो त्याचं एक आपण व्हिजन ठरवलं पाहिजे की यामध्ये मला काम करताना 1 वर्ष 2 वर्ष किंवा ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार तर त्या पद्धतीने आपण आपलं व्हिजन या ठिकाणी क्लिअर केलं पाहिजे अगोदर. आणि हे सर्व गोष्टी करत असताना पेशन्स फार महत्वाचे असतात, कारण की आज आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये एंट्री केली की आपल्याला लगेच त्यातून पैसा मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि लगेच आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. या प्रोजेक्टमधनं नक्कीच आपलं सगळं पूर्ण होणार आहे, परंतु त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पेशन्स महत्वाचे आहे. जसं की साईबाबांचा या ठिकाणी आपण एक श्रद्धा आणि सबुरीचा जो
आपल्याला संदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करत असताना श्रद्धापूर्वक काम केलं पाहिजे आणि काम करता करता सबुरीने काम केलं पाहिजे. निश्चितच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जायला या ठिकाणी अडचणी येणार नाही. आणि मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्टीशी अपडेट राहणं फार गरजेचं आहे. आज जर या प्रोजेक्ट बद्दल बघितलं तर वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी सर्व अपडेट मिळत असतात आणि या सर्व वेळोवेळी आपल्याला जे अपडेट मिळतात त्याचं एकमेव माध्यम म्हणजे आपलं हा चालू असणारा झूम मीटिंग. आज जवळजवळ 1.25 वर्ष झालंय. एक दिवस सुद्धा या ठिकाणी खंड न होता रोज या ठिकाणी आपली झूम मीटिंग होत असते आणि या झूम मीटिंग मधनच आपल्याला सर्व काही शिकायला मिळणार आहे. आपण जर रेग्युलर झूम मीटिंग अटेंड केलं तर निश्चितच या ठिकाणी त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि जो शिकेल तोच टिकेल. कारण की आपण शिकलो तरच आपण काहीतरी करू शकतो. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण रेग्युलर झूम मीटिंग अटेंड केले पाहिजे. आणि सरांना, इंगळे सरांना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो की त्यांनी हा जबरदस्त असा जो प्लॅटफॉर्म आहे आणि हा एकदम जबरदस्त प्रमाणात चालू असलेली आपली ही 1.25 वर्षापासूनची झूम मीटिंग, याचं सर्व काही जे आज श्रेय जातं हे सर्व आपल्या सर्वांचे ग्रेट आपल्या मान्य इंगळे सरांना जात आहे. आणि मित्रांनो, आपण जर आज या झूम मीटिंग मधनं ज्या प्रोजेक्ट बद्दल माहिती बघणार आहोत तर त्या प्रोजेक्टचं नाव या ठिकाणी मेटावेल. पूर्वीचं या प्रोजेक्टचं नाव मेटाफोर्स होतं, परंतु या ठिकाणी आज हा मेटावेल नावाने ओळखला जातो. याची सुरुवात 29 जून 2022 या दिवशी रशिया या ठिकाणावरून झाली. कारण की याचे जे क्रिएटर आहेत ते मिस्टर लाडो ओकाटनिको ही मूळ रशियन व्यक्ती आहे. आणि मित्रांनो, आज जर बघितलं तर आपण या प्रोजेक्टला लॉन्च होऊन 3 वर्ष झालेत. आज 4थं वर्ष चालू झालेलं आहे. परंतु जगातील एकमेव असा प्रोजेक्ट आहे की 3 वर्षामध्ये या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 21 लाख लोक कामं करतात. 21 लाख लोकांची कम्युनिटी या ठिकाणी तयार झालेली आहे. असा एकमेव प्रोजेक्ट हा की एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या लोकांची या ठिकाणी कम्युनिटी, कारण की हा कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी अकेला तो थकेला, इथं कुठल्या एका माणसाचं काम नाही. या ठिकाणी आपल्याला कम्युनिटी लागणार आहे. हा कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे 3 वर्षामध्ये या ठिकाणी 21 लाख लोकांची कम्युनिटी काम करते आणि या 21 लाख लोकांमधनं जवळजवळ 1 लाख लोक या ठिकाणी करोडपती झालेले. मित्रांनो, आपण जर जगातील सर्व मार्केटिंग कंपन्या एका बाजूला केल्या आणि ही आपली मेटावेल एका बाजूला ठेवलं तरी करोडपतीची संख्या या ठिकाणी मेटावेल या प्रोजेक्टमध्ये जास्त दिसून येईल आपल्याला. आणि या प्रोजेक्टमधनं लखपती तर रोजच तयार होतात. असा हा जबरदस्त प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला. ज्यांनी या प्रोजेक्ट तयार केला असे मिस्टर लाडो ओकाटनिको यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. नेक्स्ट सर. या ठिकाणी सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज दोन या ठिकाणी आपल्याला कामाच्या पद्धती दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता. हॅलो, आवाज येतो सर? हॅलो, येतोय आवाज. हॅलो, येतोय आवाज. ओके सर, थँक्यू. ओके, ठीक आहे, ठीक आहे. तर आज जे आपण जे काही काम करतोय, कोणी जर एखादा नोकरदार असेल, एखाद्या सहकारी संस्थेमध्ये काम करत असेल तर ते म्हणजे आज सेंट्रलाइज या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण की त्या ठिकाणी कंपनी असते, ते कंपनीचा मालक असतो, ते एमडी सीएमडी असते, त्याला ऑफिस असतं, त्याचा एखादा प्रोडक्ट असतो, त्याला ऍडमिन असतं, क्लोजिंग असतं, की त्या ठिकाणी आपल्याला टार्गेट दिलेलं असतं की
1 महिन्यामध्ये तुम्हाला जे काही टार्गेट असेल ते तुम्ही पूर्ण करायचं आणि त्याचा पेआउट तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये मिळणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी बँक अकाउंट असतं. ज्यावेळेस आपण आपल्या व्यवहाराची देवाणघेवाण बँक अकाउंट थ्रू करतो, त्या सेंट्रलाइज प्रोजेक्टमध्ये निश्चितच आपलं या ठिकाणी फसण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु मित्रांनो, आज आपण ज्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय तो प्रोजेक्ट म्हणजे पूर्णपणे 100% डिसेंट्रलाइज म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. कारण की या ठिकाणी कुठल्या प्रकारची कंपनी नसून हे सर्व सॉफ्टवेअर वर्क करताय. म्हणजे या ठिकाणी सर्व काही चालतंय, हे सर्व इकोसिस्टम मध्ये चालतंय. आणि या ठिकाणी मालक नसून क्रिएटर मिस्टर लाडो उपटणेकर सुद्धा या प्रोजेक्टचे मालक नसून क्रिएटर आहेत. म्हणजे त्यांना जेवढा अधिकार तेवढाच आपल्या या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या सर्वसाधारण माणसाला अधिकार असतो. या ठिकाणी प्रोडक्ट नाही, त्यामुळे ऑफिसची गरज नाही. इथे ऍडमिन नाही, इथे कुठल्या प्रकारचं क्लोजिंग नाही, तुम्हाला कुठल्या प्रकारचं टार्गेट या ठिकाणी नसतं. आणि सेंट्रलाइज मध्ये ज्या पद्धतीने आपण महिनाभर काम करतो आणि नेक्स्ट पुढच्या मंथ मध्ये आपल्याला त्याचं पे आउट मिळतं. परंतु मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारे या ठिकाणी काम करण्याला लिमिट नाहीये. तुमचं टार्गेट तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला किती लवकर या प्रोजेक्ट मधनं जास्त अर्निंग करायचं, पैसा कमवायचा आहे. या ठिकाणी तुम्ही कधी पण जॉईनिंग केलं, रात्री केलं, दिवसा केलं, तरी काही सेकंदामध्ये या ठिकाणी आपल्याला आपलं पे आउट मिळतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आपल्या पे आउटची सुद्धा वाट बघावी लागत नाही. आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे आपली जी देवाणघेवाण असते ही बँक थ्रू होत नाही. या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं आपण कंपनीला काही पैसा देत नाही, कंपनी आपल्याला देत नाही. या ठिकाणी 100% पैसा हा कम्युनिटीमध्ये वाटला जातो. त्यामुळे इथं कुठल्या प्रकारची फसवणूक होण्याची आपली चान्सेस नसतात. नेक्स्ट सर. या ठिकाणी आपण बघू शकता व्हॉट इज ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? कारण की हा प्रोजेक्ट पूर्णपणे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मधूनच रन होतोय. तर मित्रांनो, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे या ठिकाणी असंख्य कॉम्प्युटरांचा संच असतो आणि तो एकमेकाला या ठिकाणी हॅश पद्धतीने जोडलेला असतो. आणि या ठिकाणी कोणी या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट डिप्लॉय करतो त्यावेळेस त्याला कोणी एडिट करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही किंवा त्याच्यात चेंजेस करू शकत नाही. कारण की ज्यावेळेस कोणी याला छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो, एक पासवर्ड जर चेंज केला तर ऑटोमॅटिक दुसरा पासवर्ड चेंज होतो. त्याच्यामुळे याला कोणी या प्रोजेक्टला छेडछाड करू शकत नाही. तर असा हा प्रोजेक्ट आपला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये चालतो. आणि या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये काम करत असताना जे काही आपलं व्यवहाराची देवाणघेवाण असते ते या ठिकाणी 100% डिसेंट्रलाइज व्हॅलेट दाखवलेले आहे. तर या व्हॅलेट थ्रूच आपली सर्व देवाणघेवाण होते. कारण की मित्रांनो, या ठिकाणी आपली जी देवाणघेवाण होती पूर्णपणे डॉलर स्वरूपात होते. कारण की हा प्रोजेक्ट जवळजवळ 200 देशामध्ये चालतो आणि आपण कॉमन करन्सी बघितलं तर या ठिकाणी डॉलर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी डिसेंट्रलाइज व्हॅलेट या थ्रूच आपल्याला या सर्व काही गोष्टीची देवाणघेवाण करावी लागते. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या प्रोजेक्टमध्ये एंट्री करतो त्यावेळेस या 3 व्हॅलेट पैकी एका व्हॅलेट थ्रू आपल्याला या प्रोजेक्टमध्ये एंट्री करावी लागते. आणि महत्वाचं म्हणजे हे ज्यावेळेस व्हॅलेट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला 12 प्रकारची अक्षरी की मिळते. आणि ही की म्हणजे आपल्या ज्या डिजिटल ॲसेटची चावी असते. कारण की आपण धावपळ करून जे काही आज कमवलेलं असेल हे सर्व या डिजिटल ॲसेट मध्ये असतं. आणि त्याच्या सगळ्यात महत्वाची चावी आपल्याला जपून ठेवणं गरजेचं आहे. कारण ही चावी जर हरवली तर कदाचित आपला जर मोबाईल हरवला किंवा खराब झाला, आपल्याला नवीन मोबाईल घेण्याची गरज पडली तर हे व्हॅलेट ओपन करायला आपल्याला त्या चावीची गरज पडते. आणि ते जर चावी आपल्याजवळ नसेल तर आपलं या ठिकाणी जे डिजिटल व्हॅलेट आहे ते नवीन हँडसेट मध्ये ओपन होणार नाही. त्याच्यासाठी या ठिकाणी सर्वांनी चावी जपून ठेवणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट सर. प्रोजेक्ट बंद का होणार नाही? तर या ठिकाणी मी अगोदरच सांगितलं, हा कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट आहे आणि पूर्णपणे 100% पैसा हा कम्युनिटी बेस मध्येच वाटला जातो.
त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट या ठिकाणी कुठेही बंद पडण्याचे चान्सेस नसतात. 100% हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये रन होतोय. आणि मित्रांनो, या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे याला कोणी छेडछाड करू शकत नाही, बंद करू शकत नाही. इथं कुठल्या प्रकारचा ROI सिस्टीम नाहीये की आपल्याला 1 लाख भरा, 2 लाख देतो, असं कुठल्या प्रकारचं आपल्याला आमिष दाखवलं जात नाही. प्रोजेक्ट चालला तर क्रिएटरला या ठिकाणी पैसा जातोय. आणि हा बिझनेस करण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे तर तो फक्त अँड्रॉइड फोन आणि ट्रस्ट व्हॅलिड, जे व्हॅलिड 3 प्रकारचे दिलेले आहेत त्याचं नॉलेज या ठिकाणी गरजेचं आहे. नेक्स्ट सर. या ठिकाणी आपल्याला काम करत असताना कशा पद्धतीनं काम करायचं, तर या ठिकाणी सर्व स्ट्रक्चर आपल्याला दाखवलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी 12 प्रकारचे स्लॉट दिलेले आहे. मित्रांनो, आपल्याला समजण्यासाठी आपण स्लॉट म्हणू शकतो, 12 प्रकारचे गाळे म्हणू शकतो किंवा 12 प्रकारच्या खोल्या म्हणू शकतो. आपल्याला जे सोपं वाटेल ते आपण या ठिकाणी समजून हा प्रोजेक्ट समजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 12 प्रकारचे स्लॉट दिलेले आहेत. तर प्रत्येक स्लॉटची किंमत या ठिकाणी वेगळी आहे. पहिल्या स्लॉटची किंमत आपण बघू शकता $10, तर 12व्या स्लॉटची किंमत या ठिकाणी $6,428. तर मित्रांनो, आपण आपल्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनं या प्रोजेक्टमध्ये पैसा गुंतवू शकतो. पहिल्या घराने आपण पहिल्या स्लॉटनी पैसा गुंतवून पण 12व्या घरापर्यंत जाऊ शकतो आणि आपण 6व्याने पण घेऊन 12व्या घरापर्यंत जाऊ शकतो. आपल्याकडे फार पैसा असेल तर आपण 12व्या घराने सुद्धा या प्रोजेक्टमध्ये एंट्री करू शकतो. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला एकदाच पैसे गुंतवायचे, परत परत पैसे गुंतवायची गरज नाही. आणि या ठिकाणी कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी माणसांची गरज पडणार आहे. या ठिकाणी कमीत कमी 2 आपल्याला ऍक्टिव्ह माणसं लागणार आहे. जास्तीत जास्त इथं कुठल्या प्रकारची आपल्याला मर्यादा नाही आहे, परंतु कमीत कमी 2 ऍक्टिव्ह लोक आपल्याला या ठिकाणी जर या प्रोजेक्टमध्ये आणले तर आपण हा प्रोजेक्ट ॲटो प्रमोशनने आपलं ॲटो मोडमध्ये प्रमोशन होत असल्यामुळे तर आपल्याला तेच 2 लोक हळूहळू प्रमोशननी आपल्याला 12व्या घरापर्यंत घेऊन जातात. आणि मित्रांनो, 2च व्यक्तीकडून आपण बघितलं तर जवळजवळ 30 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला इन्कम मिळतंय. आपल्याला कुठल्या प्रकारचं या ठिकाणी लिमिट नाहीये. आपण डायरेक्ट आपले जे रेफरने किती पण लोक टाकू शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला खिशाला परवडेल अशा पद्धतीने आपण या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवून एंट्री करायची. तर आपण प्रत्येक घराची या ठिकाणी किंमत दिलेली आहे. पहिल्या घराची किंमत $10 आणि त्याच्यातून जे इन्कम येते पर हेड आपल्याला एका व्यक्ती मागं $9 आणि $1 आपलं रॉयल्टी पूल मध्ये जमा होतं. म्हणजे आपले टोटल येणारे इन्कम मधून 10% या ठिकाणी रॉयल्टी पूल मध्ये जमा होत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 1 ते 12 घराची किंमत दिलेली आहे, त्याच्यातून येणारा इन्कम दिलेला आहे. रॉयल्टी पूल मध्ये आपला किती पर्सेंट जमा होतात ते पण दिलेलं आहे. रॉयल्टी पूलचा एकच फायदा आहे या ठिकाणी मित्रांनो, की ज्या पद्धतीनं एखादा नोकरदार रिटायरमेंट पर्यंत नोकरी करतो आणि त्याला रिटायरमेंट नंतर पेन्शन स्वरूपात जे काही त्याचं पॅशिव्ह इन्कम मिळतंय, तर याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पॅशिव्ह इन्कम स्वरूपात या ठिकाणी रॉयल्टी पूल मधनं इन्कम मिळणार आहे. तर आपण जर एका घरात जर एंट्री केली पहिल्या घरात, तर त्या ठिकाणी आपल्याला 3 लोकांचं इन्कम येत आहे आणि 3 लोकांचं इन्कम जर आपण धरलं तर प्रत्येकी 9, तर $27 या ठिकाणी आपल्याला पहिल्या घरातून इन्कम येते. असं प्रत्येक घरातून या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने इन्कम येते. रॉयल्टी पूलचं वेगवेगळ्या रॉयल्टी पूल मध्ये जमा होते. नेक्स्ट सर. आपण बघू शकता आपल्याला प्रत्यक्ष काम करताना कशा पद्धतीने काम करायचं आणि आपल्याला कशा पद्धतीने याच्यातून इन्कम येणार आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. जर आपण पहिल्या $10 घराने सुरुवात केली तर या ठिकाणी आपलं एकच काम असतं की आपले 2 ऍक्टिव्ह मेंबर अगोदर आपण जॉईन करायचे आणि त्या 2 लोकांनाच आपण सपोर्ट करून, मदत करून त्यांच्याकडून 2-2 करून घ्यायचे. म्हणजे आपले 2 आणि त्यांचे 2-2 म्हणजे टोटल या ठिकाणी 2x4 मॅट्रिक. तर आपण बघू शकता की ज्यावेळेस आपण पहिल्या घराने सुरुवात करतो $10च्या, आपले या ठिकाणी लाल कलरचे जे 2 गोळे दाखवलेले ते म्हणजे पहिले आपले 2 ऍक्टिव्ह मेंबर यांचं इन्कम आपल्याला येत नाही. जे जे लाल कलरचे या ठिकाणी गोळे दाखवले त्याचं इन्कम आपल्या अपलाईनला जाते, सिस्टमला जाते किंवा क्रॉस लाईनला जाते. तर या ठिकाणी मग आपल्याला फायदा काय, तर ज्यावेळेस आपण त्यांचे 2-2 करू
कारण की आपण पण नंतर कधीतरी अपलाईन होणार आहे. सास भी कभी बहू थी याप्रमाणे आपण सुद्धा कधीतरी अपलाईन होणार आहे आणि त्याचं इन्कम आपल्याला येणार आहे. ज्यावेळेस आपल्या 2 ऍक्टिव्ह मेंबरांचे आपण 2-2 या ठिकाणी लोक करून घेतो, त्यावेळेस त्यांचं इन्कम आपल्याला येतंय. तर प्रत्यक्ष आपल्याला इन्कम किती येणार आहे? पहिल्या 2 गोळ्याचं अपलाईनला जाणार, नंतर आपल्या तिसऱ्याचा हिरवा गोळा आहे त्याचा आपल्याला येणार, चौथ्याचा आपल्याला येणार, 5व्याचा आपल्याला येणार. म्हणजे 3 लोकांचं इन्कम आपल्याला येणार. आणि ज्यावेळेस 6वा व्यक्ती या घरात येतो, त्यावेळेस हे घर फुलफिल होतंय, पूर्ण भरतंय आणि या घरातील सर्व लोकांचं ऑटो मोडमध्ये प्रमोशन होऊन पुढच्या घरात जातात आणि या घरात पुन्हा नवीन लोक येतात. तर असं आपल्याला सारखं सारखं घर भरतं, घर रिकामं होतं आणि आपल्याला सारखं सारखं इन्कम येत राहतं आणि आपण ऑटो मोडमध्ये ऑटो प्रमोशननी पुढं पुढं जात 12व्या घरापर्यंत जातोय. मित्रांनो, जर आपलं पुढचं घर ओपन नसेल तर या ठिकाणी ऑटो प्रमोशन कसं होतं तर आपण बघू शकता. $10च्या घरात आपण सुरुवात केली, पहिल्या हिरव्या गोळ्याचं इन्स्टंट पेमेंट आपल्याला आलं, परंतु आपलं घर पुढचं ओपन नसेल तर या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकांचं हिरव्या गोळ्याचं या ठिकाणी पेमेंट होल्ड होतं आणि त्याच्या बदल्यात आपल्याला नेक्स्ट म्हणजे 2 नंबरचं घर ओपन होतं. अशाच पद्धतीनं आपण पुढं पुढं 12व्या घरापर्यंत जातो आणि या ठिकाणी 2च ऍक्टिव्ह मेंबर जर आपण आले तर या ठिकाणी 2 ऍक्टिव्ह मेंबर आपल्याला 12व्या घरापर्यंत जाऊन लखपती करतात आणि ज्यावेळेस आपण त्यांना लखपती करू त्यावेळेस आपण ऑटोमॅटिक या ठिकाणी करोडपती होत असतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या प्रोजेक्टमधनं इन्कम मिळतंय. तर आपलं एकच काम असतं की या प्रोजेक्टमध्ये आपण स्वतः यायचं आणि आपले 2 ऍक्टिव्ह मेंबर आणायचे आणि त्यांचे 2-2 करून घ्यायचे. मित्रांनो, आतापर्यंत मला जे काही तुम्हाला माहिती देता येईल ते मी देण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच जर समजले नसेल तर या ठिकाणी मेकॅनिझम दिलेला आहे एका घराचा, तर या ठिकाणी आपण समजून घेऊ शकता. वाय म्हणजे आपण स्वतः आणि पहिले 1 नंबर आणि 2 नंबर म्हणजे आपले 2 ऍक्टिव्ह मेंबर या ठिकाणी असतात आणि ज्यावेळेस आपण त्यांचे 2-2 करून घेतो, 1 नंबरचं ज्यावेळेस तिसरं करतो त्यावेळेस त्याचं इन्स्टंट पेमेंट आपल्याला येतं, 4थ्याचं येतं, 5व्याचं येतं आणि 6व्या नंतर हे घर फुलफिल होतं, रिसायकल होतं. परंतु मित्रांनो, एकदाच हे घर जर रिसायकल झालं तर त्याच्यातून या ठिकाणी आपण बघू शकता की पर हेड या ठिकाणी $10 आपल्याला इन्कम येत आहे पर व्यक्ती. तर 3 व्यक्तीचं इन्कम या ठिकाणी $30 आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती मागं 10% म्हणजे $1 रॉयल्टी पूलमध्ये जमा होतं. तर या ठिकाणी आपण प्रत्येकी 9 जर धरले तर 9 त्रिक $27 या ठिकाणी एकाच घरातून आपल्याला इन्कम येत आहे. पैशाच्या स्वरूपात जर बघितलं तर आपण ₹2,538 पर सायकल. मित्रांनो, एका सायकलचं एका घराचं नाही, $10 आपण सुरुवात केली तर त्या ज्यावेळेस एकदा हे घर भरण त्यावेळेस एकदा आपल्याला या ठिकाणी $27 येणार आहे किंवा मग पैशाच्या स्वरूपात ₹2,538 येणार आहे. घर पुन्हा पुन्हा भरणार, पुन्हा पुन्हा पैसे आपल्याला येणार. परंतु मित्रांनो, एक घरी आपण 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 12व्या घरापर्यंत आपण हे रिसायकल होत राहणार आहे आणि आपल्याला प्रत्येक घरातून पुन्हा पुन्हा पैसे येणार आहे. तर या ठिकाणी समझ गए तो पैसा ही पैसा, नाही समजे तो पहिले जैसा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण नवीन जर असाल तर या ठिकाणी लगेच आपण जॉईनिंग होऊन कामाला सुरुवात करायची, कारण की समजेपर्यंत या प्रोजेक्टमध्ये भरपूर लोकांनी लाखो रुपये या ठिकाणी इन्कम मिळवलेला आहे. तर मी एवढंच सांगू शकतो की आपके जेब में है पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे, जब हो जाओगे आप कंगाल कोई नाही आएगा पूछणे आपका हाल. मित्रांनो, आज मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर सर्व काही आज आहे हा पैसा आहे आणि आपल्या जवळ जर आज पैसा असेल तरच आपल्या जवळ लोक येणार, आपल्याला मान सन्मान मिळणार. त्यासाठी पैसा फार महत्वाची या ठिकाणी आज गोष्ट झालेली आहे आणि निश्चितच या प्रोजेक्टमध्ये आपण काम केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसा कमावता येणार आहे आणि आपले जे उघड्या डोळ्याने बघितलेले स्वप्न आहे ते आपल्याला या ठिकाणी स्वप्न आपले पूर्ण करता येणार आहे. तर सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला या डिजिटल मंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय मेठावर. बॅक टू होस्ट अनप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री नंदकुमार दिघे सर यांनी जे आज आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे, अतिशय सुंदररित्या साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला
समजून सांगितले आहे. अतिशय सुंदररित्या त्यांनी या प्लॅनची मांडणूक केली आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो पहिले जैसा. आशा करतो सर्व लीडर्सला समजलं असेल. तर मित्रांनो, या प्रोजेक्ट हा डिजिटल आहे. ज्या पद्धतीनं जेवढं बारकाईनं आपण समजून घेऊ तेवढ्या पद्धतीनं आपल्याला हा प्रोजेक्ट करायला सोपा जाईल. त्यासाठी आपल्याला डेली झूम सेशन अटेंड करणं गरजेचं आहे. सातत्यपूर्वक त्या प्रोजेक्टवर विश्वास ठेवून काम करणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर थोडासा वेळ बाकी आहे, तर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिंगळे सर यांना मी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. जे आज दिघे सरांनी मार्गदर्शन केलंय जबरदस्त, एकदम सुपर डुपर. सांगायला मला अभिमान वाटतो की दिघे सर वेस्टीज कंपनीमध्ये माझे अपलाईन होते. ह्या बिझनेसमध्ये म्हणजे मेटावेलमध्ये मी त्यांचं अपलाईन आहे. बरेचसे लोक म्हणजे थोडंसं वेगळं वाटतं, मी कसं काम करू बा, काय करू, डाऊन लाईन व्हायचं म्हणजे मी काय डाऊन झालो का. तसं नाही मित्रांनो, आपल्याला पैसा कमवायचा आहे फक्त. तो इगो हा आपला बाजूला ठेवला पाहिजे आणि आपण याच्यातनं ह्या बिझनेस मध्ये कशासाठी यायचंय आपल्याला. जे तुम्ही काम करताय, प्रत्येक जण काम करतोय, कोणता तरी व्यवसाय करत असेल, कोणीतरी जॉब करत असेल, हे करता करता आपल्याला एक्स्ट्रा इन्कम येणं गरजेचं आहे. का गरजेचं हे प्रत्येकाला माहिती आहे, आपली पोझिशन काय आहे. त्या पद्धतीने 2 पैसे आले पाहिजे. जर आपल्याकडे पूर्ण म्हणजे सुख समाधान जर सगळं असेल किंवा जी आर्थिक परिस्थिती ती जर समजा जबरदस्त मोठ्या स्वरूपात ओके पैसा असेल, आपल्या बँकेत 2-4 करोड रुपये असेल, ते लोक मेटावेल मध्ये नाही आले तरी चालतील, कारण गरज नाही. जर बँकेत जर 2-4 कोटी रुपये नसेल तर त्यांनी नक्की विचार करणं गरजेचं आहे का आपण काहीतरी एक्स्ट्रा इन्कम साठी एखादा प्रोजेक्ट बघणं गरजेचं आहे. कारण आज तुमच्या दरवाजापर्यंत आलेला आहे. बऱ्याच लोकांना समजत नाही का करू मी हा प्रोजेक्ट, इथं माणसं जोडायचे सिस्टीम आहे भाऊ, नाही जमत मला. पुरा जर समजून घेतलं तर म्हणजे जन्माला येतो माणूस त्यापासून लोक लागतात तर मृत्यूपर्यंत लोकच लागतात. हे जे मधले जे कार्य आहे तुमचं, यासाठी सुद्धा तुम्हाला लोकच लागणार आहे. ज्या लोकांनी कम्युनिटी गोळा केली, लोक आणले, बरेचसे लोक बघा, पूर्वीच्या काळात लोक होते घरी चहा पाण्यासाठी लोक बोलायचे, चालला का ये चहा घ्यायला. त्या घरी गर्दी असायची, सुख समाधान असायचं आणि टेन्शन फ्री लोक असायचे, कारण वेगवेगळे लोक यायचे. आजचा जो नवीन काळ आलाय, ह्या काळात कोणीच कोणाला बोलायची तयारी नाही. हम दो हमारे दो. मग होतो मग याला एक आजार, त्याला दुसरा आजार, त्याला तिसरा आजार. जर तुम्ही कम्युनिटीमध्ये जर राहिला तर सगळे आजार तुमचे बाहेर जातील, पळून जातील, कारण वेळच भेटत नाही. टेन्शन घ्यायला वेळच नाही. का टेन्शन घ्यायचं आपण. माझा एक गुजराती मित्र होता, मित्रांनो सांगतो, एक थोडा वेळ राहिला म्हणून सांगतो, एक काही सेकंदात, की त्यांनी मला एकच सांगितलं होतं, जिंदगीमध्ये कधी टेन्शन घ्यायचं नसतं म्हणे, टेन्शन द्यायचं राहायचं. म्हणजे असे मारवाडी किंवा गुजराती लोक असतात, असे विचार करतात, पण आपण फालतू टेन्शन घेतो आणि आपलं आयुष्य कमी होतं. त्यासाठी प्रत्येकाने हा जो प्रोजेक्ट आहे याचा विचार करा. ऑटोमॅटिकली तुमचे जे बोर असतील, काही प्रॉब्लेम असतील ते बाजूला होतील आणि पर्यायी पैसे येईल. आपल्यामुळं आपल्याला ते येणार, पण आपल्यामुळं दुसऱ्याला पण पैसे येईल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो मी. आणि विशेष म्हणजे उद्याचं जे झूम सेशन राहील, ते झूम सेशनला जास्तीत जास्त लोकांनी कनेक्ट होणं गरजेचं आहे. आपण त्यामध्ये लिडरशिप कशी बनवायची, लिडरशिप कसं तयार करायचं, आपण ते बघणार आहोत.